घडामोडी। पोलीस स्थापना दिवस म्हणजे रेजिंग डे सप्ताहानिमित्त आज 5 डिसेंबर रोजी जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनला भेट दिली व पोलिसांच्या कामकाजाबाबत सर्व माहिती अवगत करून घेतली। यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कामकाजासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती देतानाच त्यांना पोलीस ठाण्यातील विविध शस्त्र दारुगोळा दाखवून त्याची अधिक माहिती विद्यार्थ्यांना दिली। यावेळी जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शस्त्र हातात घेऊन ती कशी हाताळायची आणि त्याची माहिती जाणून घेतली। पोलीस स्थापना दिवस म्हणजे रेजिंग डे याचे औचित्य साधून ठाणे पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। या निमित्ताने आज सकाळी जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील कामकाजाची व शस्त्रांची माहिती दिली। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना लहान मुलांसंदर्भात घडणारे गुन्हे, सायबर सुरक्षा, सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी याबाबत माहिती देण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे तसेच चांगले नागरिक बनण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले। त्याचप्रमाणे बेवारस वस्तूंना हात लावू नये तसेच अनोळखी व्यक्तींबाबत काही संशयास्पद माहिती मिळाल्यास शाळेतील शिक्षक, पालक किंवा पोलिसांना याची माहिती त्वरित घेण्याबाबत सूचित करून पोलीस हे जनतेचे मित्र असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आली। विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते। यंदाही ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सलग 12 तास ही भजन स्पर्धा काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरू होती। या भजन स्पर्धेचे यंदाचं 6वं वर्ष असून या भजन स्पर्धेमध्ये असंख्य भजनी मंडळ सहभागी झाली होती। या भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संजय वाघुले, भाजपा उपाध्यक्ष श्री रमेश आंबरे, माजी नगरसेविका सौ स्नेहाताई आंबरे तथा प्रसिद्ध लेखक, संगीतकार, गीतकार मुकुंद मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी विजयी भजनी मंडळांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। या वर्षापासून अविरतपणे भजन स्पर्धा ही सुरू आहे, काय सांगा? गेली अनेक वर्ष ही भजनांची स्पर्धा ही डावखरे साहेबांच्या स्मरणार्थ आयोजित आम्ही करत आहोत आणि सलग 12 तास म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालू होती। अतिशय सुंदर प्रकारच्या या इकडे प्रस्तुती झालेल्या आहेत। त्याच्यामुळे एक पुढच्या पिढीपर्यंत हे जे आपला वारसा आहे, हे आपले संस्कार आहेत, हे जपले गेले पाहिजेत, त्यांच्याबरोबर हे पोचले पाहिजेत। हा एक प्रयत्न आम्ही या स्पर्धेच्या माध्यमाने करतोय। निश्चितपणे याचा लाभ हा पुढच्या पिढीला होईल असा विश्वास मला आहे आणि हे संस्कार जपण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी, आध्यात्मिक आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमाने या स्पर्धेच्या माध्यमाने आम्ही करतो। सर, किती भजनी मंडळ यात सहभागी झाले होते? याच्यामध्ये बरेच भजनी स्पर्धांचा सहभाग हा झालेला आहे। खरं तर आम्हाला काही मंडळांना यावर्षी सामावून नाही घेता आलं, पण पुढच्या वर्षी आम्ही या स्पर्धेची कालावधी वाढवणार आहोत जेणेकरून प्रत्येक स्पर्धकाला याच्यामध्ये सहभागी होता येईल। सांगीतिक क्षेत्रातील एक वार्षिक उत्सव म्हणून संगीत रसिकांमध्ये लोकप्रिय झालेल्या बासरी उत्सव आणि यंदा आपले 16वे पर्व साजरे केले। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 5 जानेवारी रोजी पंडित हरिप्रसाद चौरसिया अवॉर्ड पद्मविभूषण इलिया राजा यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। यंदाचा बासरी उत्सव जगविख्यात तबलावादक दिवंगत उस्ताद जाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला। या महोत्सवाचे आयोजन ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियममध्ये करण्यात आले होते। यावेळी संगीतातील नवीन पिढीला संबोधताना इलिया राजा म्हणाले की असे खगोल तज्ज्ञाला 2 ग्रहांमधील अंतर माहीत असते, तसेच एका संगीतकाराला 2 सुरांमधील अंतर माहीत असते। आपण जेव्हा एकापेक्षा जास्त वादक वाजवतात तेव्हा त्याला सिम्फनी असे नाव देतो, पण सिम्फनी इतक्या सहज होत नाही, त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते। मला आनंद आहे की गुरुकुल प्रतिष्ठानचे सगळे कलाकार खूपच मेहनत घेत आहेत। संगीत दिग्दर्शक पद्मविभूषण इलिया राजा म्हणाले की मी कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही, पण आज मी या कार्यक्रमाला आलो आहे ते पंडित हरिप्रसाद चौरसिया यांसाठी। पंडितजींनी सुद्धा इलिया राजा यांचे वेळात वेळ काढून आल्याबद्दल आभार मानले। पंडितजी पुढे म्हणाले की मला प्रश्न पडायचा की त्यांच्या आईवडिलांनी यांचे नाव राजा असे का ठेवले,
पण नंतर त्यांच्या कामातून त्यांनी दाखवून दिले की संगीतातील दुनियेचे ते राजा आहेत. पंडितजी पुढे म्हणाले की इलिया राजा काल पण राजा होते, आज पण राजा आहेत आणि उद्या पण ते राजा असणार आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर 1 आनंद पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ठाण्यात ममता दिन साजरा होत असतो. यंदाही स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे चौकामध्ये ममता दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी महासाहेबांना पुष्पहार अर्पण करून गरीब नागरिकांना खाऊ वाटप केले. त्यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, चंद्रकांत नार्वेकर, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दान, किशोर सुर्वे, राजू महाडिक, दादू शिंदे, महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजीव कोळी, उपशाखा प्रमुख जयवंत गोविले, शहर संघटक प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, भानुमती नरेश पाटील, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, नंदा कोतळे, संपदा उरणकर, शाखा संघटक जयश्री बामगुडे, अपर्णा भोईर, सुवर्णा साळुंके, महिला उपविभाग संघटक कविता नार्वेकर, राजश्री सुर्वे, अनुराधा चव्हाण, रसिका सुभेदार, सुनीता डे, मयुरी कदम, उपशाखा संघटक स्मिता सकपाळ, ठाणे विधानसभा क्षेत्र संघटिका विद्या कदम आदी यावेळी उपस्थित होते. मला वाटतं सर्व शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आज ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय अनंत तरे साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते. ते आमचे संजय तरे आणि आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन साजरा केला जातोय. गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करत आहे. मी संजय तरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद. आज महासाहेबांचा 94वा जन्मदिन आणि जेव्हापासून दादा आदरणीय दादा महापौर झाले, हा चौक मीनाताई ठाकरे चौक बांधला तेव्हापासून आजतागायत त्यांनी सुरू केलेली ही परंपरा की 6 जानेवारीला ममता दिन आणि 6 सप्टेंबरला स्मृती दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आमच्या लाडक्या महासाहेब ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना प्रेम वात्सल्य दिलं आणि एका आईचं प्रेम दिलं आणि ते प्रेम न विसरण्यासारखंच आहे. म्हणून आम्ही त्यांचा हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्याचप्रमाणे आज प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांचा आज दिवस आहे. तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या ह्या शिवसैनिकांनी त्या दिवशी सगळ्यांनी येऊन उत्साहाने इथे आपल्या घरातला सण असल्यासारखा साजरा करतायत. आम्ही हा साजरा करतो परंतु खंत एकच आहे की आमच्या महासाहेबांच्या पुतळ्याला इथे आम्हाला राज्य शासन परवानगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील. की खंत वाटते ठाण्यातले मुख्यमंत्री असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे मुख्यमंत्री असून जर ते आमच्या महासाहेबांचा पुतळा लावायला असक्षम ठरले असतील तर ती अतिशय खेदाची बाब वाटते मला. आणि जेव्हा ते बाळासाहेबांचे विचार नेत असतील तर त्यांनी आमच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला देखील इथे कायमस्वरूपी स्थान द्यावे असं मला वाटतं. हीच आम्हाला आणि आमच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली वाटतो.
आम्ही आज तारीख तर नाही करू शकत सगळं, पण लवकरच आम्ही हे कोळी भवनाचं उद्घाटन सोहळा देखील करणार आहोत. काम संपूर्ण पूर्ण झालेलं आहे. कदाचित उद्धव साहेबांच्या हस्तेच हा आम्ही कार्यक्रम रामदास कोविंदांना, आपले माजी राष्ट्रपती रामदास कोविंदांना आणायचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच लवकरच तो पण कोळी भवनाचं उद्घाटन होणार. ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. या नेत्र शिबिराला असंख्य पत्रकारांनी लाभ घेतला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.